नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय सांगलीचं 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन. मंडळी, आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना, ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात. जसं आपण त्यांचा आदर करतो, त्यांची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे भारत सरकार देखील 60 वर्षांवरील सर्व व्यक्तींची, या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं. कारण ज्या अभिमानानं, ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती, तोच त्यांचा अभिमान, आनंद वृद्धापकाळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना. पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं. अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं, त्यांना स्वाभिमानानं जगता यावं, गरीब, असहाय्य, निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं, ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी, म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात, यासाठी आता आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम. चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम. नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मी लक्ष्मी. ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा आपला कार्यक्रम आता सुरू होतोय. नेहमीप्रमाणेच आज सुद्धा ज्येष्ठांसाठीची एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहोत, ज्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल. श्रोते हो, मी आणि लक्ष्मी आम्ही दोघंही तुम्हाला फक्त माहिती देत नाही, तर तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. असे अनेक प्रश्न जे आपण कधीही इतरांना विचारलेले नसतात, मग ते आरोग्य असो, मानसिक स्वास्थ्य असो, कायदा असो किंवा आर्थिक बाब, या सगळ्या विषयी आपण या मालिकेतून सविस्तर चर्चा करतो आणि वेळोवेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शन सुद्धा घेतो. ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावं, मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या ते सक्षम राहावेत, यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत आहे. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून अटल वयो अभ्युदय योजना ही सुद्धा राबवली जाते. आता काळ बदललाय. बहुतेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. अशा वेळी त्यांची सोबत कुणी करू शकत नाही. मुलं सुद्धा बाहेर राहतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक कुणा ना कुणावर तरी अवलंबून असतात. त्यांना आधाराची गरज असते. अगदी बरोबर. आणि हाच आधार या कार्यक्रमातून देण्याचा आपण प्रयत्न करतो. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणारी अनेक प्रकारची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या द्वारा जे कार्यक्रम चालवले जातात त्याची माहिती आपण देत असतो. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीचा एकात्मिक कार्यक्रम, राष्ट्रीय हेल्पलाईन, देखभाल करता प्रशिक्षण, सेज, वयोश्री योजना, यासोबतच मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेसंदर्भातली संपूर्ण माहिती आणि आहाराशी संबंधित सुद्धा संपूर्ण माहिती, त्याचबरोबर मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या इतर सुविधा, या सगळ्याचीच माहिती आपण देतोय. पण आज ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक विकासासाठी ध्यान आणि जागृती संबंधी लक्ष्मी कुठली तरी माहिती देते. ऐकूया. प्रभात आजोबा, कसे आहात तुम्ही? अरे, मी अगदी एकदम ठीक आहे लक्ष्मी. पण तू आज आउटिंगला गेली होतीस ना मित्रांबरोबर? कसं वाटलं? मस्त. काय सांगू तुम्हाला, मित्रांना भेटून इतका आनंद होतो ना आजोबा. आम्ही ना काल आधी फिल्म बघितली. मग आम्ही जेवायला गेलो आणि मग संपणार नाही तशा गप्पा मारत बसलो. असा दिवस गेला ना की नेहमी वाटतं की आपण कितीही बिझी असलो तरी एक दिवस आपल्या मित्रांबरोबर आपण नक्कीच वेळ घालवायला हवा. बिलकुल बरोबर. म्हणजे ऑफिस आणि जॉब्स या सगळ्या न संपणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणूनच थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी मित्रांबरोबरचा वेळ हा एक रामबाण उपाय आहे. सगळ्यात स्ट्रेस, ताण, तणाव, टेन्शन सगळं गायब होऊन जातं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता काय, अलीकडे लोकांना वेळ नाहीये, पण जो वेळ आपण इतर ठिकाणी चैन करण्यामध्ये घालवतो
तोच जर आपण मित्रांमध्ये घालवला तर मात्र नक्कीच आपल्याला नवीन ऊर्जा मिळू शकते. अगं, वेळ तर आम्ही घालवत असू आमच्या वेळी, आमच्या मित्रांबरोबर, बर. कुटुंबाबरोबर. पण आता मात्र वेळ बदलली आहे. अच्छा, नाही, तुम्ही वेळ घालवत होतात म्हणजे नेमकं काय बरं करत होतात सांगा. आता काय काय सांगू तुला. ऑफिसला आम्ही लोकल ट्रेननं आणि बसमधून जात असू. अरे, प्रवासाचा वेळ जास्त होता, पण त्यामध्ये लोक मात्र खूप कमाल भेटायचे. मग लोकलमध्ये भजनं व्हायची, गाणी व्हायची, अंताक्षरी सुद्धा खेळायचो. वाव. कधी कधी आसपासच्या घटनांवर चर्चा व्हायच्या. कधी ग्रुपमध्ये कुणाची काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर सुख दुःख वाटलं जायचं. आता कारमधून प्रवास चालू आहे. हो ना. पण तरी सुद्धा माणसं दमतात. तेव्हा एवढा प्रवास करून खूप दमलोय असं मात्र आम्हाला वाटायचं नाही. नाही सा आजोबा, हे तुम्ही सांगताय ते ऐकतानाच खूप छान वाटतंय. लक्ष्मी, आता जसा काळ बदलला, प्रगती झाली, तेव्हा बसची जागा स्कूटरने घेतली आणि ट्रेनची जागा कारनं घेतली. प्रवास आरामदायी झाला, पण आपलेपणा संपुष्टात आला. आणि आपण काय म्हणतो की मित्रांना बोला भेटायला वेळ नाही म्हणून. खरं आहे हा आजोबा. आता तंत्रज्ञान आलंय पण माणसांमधलं अंतर वाढलंय. अगदी खरं, अगदी खरं. म्हणजे आता फोन आहे हातात पण बोलायला सुद्धा वेळ नाहीये. दारात गाडी उभी आहे पण बाहेर यायला जायला निवांत वेळ होत नाहीये. अगं, एवढंच नाही, काही वर्ष तर आधी खूप अनौपचारिक भेटीगाठी व्हायच्या. अतिथी देवो भव नावापुरतं नव्हतं, मनापासून मानत होते सगळेजण. आता फोन करून गेलो तरी सुद्धा समोरच्यांना त्रास होणार नाही ना, असा विचार करावा लागतो. हे मात्र खरं आहे हा आजोबा. आता महिनोन महिने आपण कुणाला भेटत नाही, दिलखुलास गप्पा मारत नाही आणि मग अंतर वाढत जातं. आणि आजोबा, या अंतराबरोबरच वाढतं ते एकटेपण आणि येतो तो ताण. काय सांगू लक्ष्मी तुला, जसं जसं वय वाढतंय ना तसं तसं सकाळी बागेमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते. ज्येष्ठ नागरिक जेव्हा सकाळी 1 तास आपल्या मित्रमंडळींना भेटतात, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात, तेव्हा सगळ्यात जास्त खुश असतात, कारण त्यानंतर त्यांचा सगळा दिवस एकटाच जात असतो. आणि विशेष करून जेव्हा वयाच्या एका टप्प्यानंतर आपला साथीदारही आपल्यासोबत नसतो, अशा वेळी तर हा एकटेपणा असह्य होतो. खरं. कधी कधी असं वाटतं की काही माणसाकडे सगळं काही आहे पण माणसं नाही आहेत, आणि यामुळे आयुष्यातल्या अडचणी जास्त वाढतायत. खरं आहे आजोबा. आता ज्येष्ठांमध्ये तणावाचं प्रमाण वाढतंय ना, त्यामुळे त्यांना आरोग्याच्या सुद्धा अनेक अडचणी येत आहेत. शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि वेगवेगळे रोग सुद्धा त्यामुळेच होत आहेत. यावर आजोबा एकच उपाय आहे, जो आपल्या देशाच्या संस्कृतीमध्येच दिलेला आहे. मला माहिती आहे, मला माहिती आहे लक्ष्मी, तू कोणता उपाय सांगणार आहे. कोणता सांगा बरं. योग आणि प्राणायाम. बरोबर आजोबा, हुशार आहात तुम्ही पण. पण योग आणि प्राणायामासोबतच ध्यान धारणा हा सुद्धा एक उपाय आहे बरं का. लक्ष्मी, आपल्या संस्कृतीनं आपल्याला खूप काही दिलंय, त्याची माहिती सुद्धा आपल्याला आहे. हो ना. पण या माहितीचं अवलंबन करणं मात्र आपण विसरून जातो. अगदी खरं सांगितलं तुम्ही हे आजोबा. तुम्हाला माहितीये, जे ज्येष्ठ नागरिक ताणतणावामध्ये राहतात ना, त्यांची प्रतिकारशक्ती सुद्धा कमी होत जाते. हो. भूक कमी होते, दिवसेंदिवस आरोग्य बिघडत जातं. हो. पण याच ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने अनेक प्रकारे मदत करण्याचं ठरवलंय. बरं. काही योजना या ज्येष्ठांसाठी वरदान ठरतायत. बहुतेक वेळा या वयामध्ये ज्येष्ठ नागरिक अचानकच आपल्या मुलांकडे जाण्याच्या निमित्ताने वेगळ्या शहरांमध्ये राहायला जातात. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आपला जोडीदार सुद्धा एका टप्प्यानंतर आपल्या सोबत नसतो. हो. आणि मग अशा वेळेला एका वेगळ्याच भावनिक कलहामधून हे ज्येष्ठ नागरिक जात असतात. ही जी मनाची कोंडी होते ना, तिला कुठेतरी वाट मोकळी करून द्यायला लागते. आणि अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणूनच मंत्रालयाद्वारा समुपदेशन सुद्धा केलं जातं. समुपदेशन. पण लक्ष्मी, त्यामुळे एकटेपणा किंवा ताण दूर केला जाऊ शकतो? हो आजोबा, हे समुपदेशन तज्ज्ञांच्या द्वारे केलं जातं.
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतात बघा, किंवा मानसोपचार तज्ज्ञ, हे समुपदेशन करतात. आजोबा, मला काय वाटतं, आपण समुपदेशकांकडूनच जाणून घेऊया का, की ज्येष्ठांना नेमके काय मानसिक प्रॉब्लेम असतात आणि ते का असतात. मुळात आपल्याशी आता संवाद साधतील समुपदेशिका डॉक्टर इंदू गुडगीला. हॅलो, मी डॉक्टर इंदू गुडगीला, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. समुपदेशकाचं काम मागच्या 15 वर्षापासून पिंपरी चिंचवड येथे करत आहे. आज आपण ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्याविषयी बोलणार आहोत. तर एरिक्सन नावाच्या एका शास्त्रज्ञाने ज्येष्ठांच्या वयोगटाला साधारण 65 व त्याच्या पुढे त्यांनी एक स्टेज सांगितली होती की इंटिग्रिटी वर्सेस डिस्पेअर नावाची एक स्टेज असते, जी ज्येष्ठांमध्ये आढळून येते किंवा जी एक माइलस्टोन म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. इंटिग्रिटी म्हणजे माझं आयुष्य प्रचंड समाधानकारक, आयुष्यात मला प्रत्येक जे काही क्षण मी अनुभवले ते प्रचंड आनंदी आहे, मला छान त्याच्या आठवणी आहेत, मी एक खूप छान माझं एक आयुष्य जगलो आहे, मी खूप छान आनंद मिळवलाय आणि इतरांनाही दिलाय. आणि आता उतार वयात माझी शारीरिक क्षमता जरी कमी असेल तरी हेही मी स्वीकारलेलं आहे. आणि त्याच्या विरोधात रिग्रेट, डिस्पेअरमध्ये बेसिकली मला आयुष्य समाधानकारक नव्हतं, माझं आयुष्य प्रचंड वाया गेलेलं आहे, मी आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी करूच शकलो नाही, मला आयुष्यात कायम नैराश्यच वाटत होतं आणि नैराश्यच वाटतंय आणि आता मला माझ्या मृत्यूची प्रचंड काळजी आणि भीती वाटते. डिस्पेअर. तर 2 प्रकारे आपण आयुष्य जगून जाऊ शकतो, एक तर इंटिग्रिटी, होलसमनेस, आणि डिस्पेअर किंवा रिग्रेट. तर हे सगळं आपल्या आयुष्याच्या अवतीभोवती कसं होतं त्याच्यावरही काही गोष्टी आज मला तुम्हाला सांगायला आवडेल. की जेव्हा आपण म्हणतो हे ज्येष्ठ लोक आहेत, त्यांच्या आयुष्यात एकटेपणा प्रचंड आलेला असतो, तो फक्त लक्षात येत नसतो किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला कळतच नसतं. आपल्या आजूबाजूचे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना एकटं का आणि कसं वाटतंय. बऱ्याच वेळेला मुलं बाहेरच्या देशात आहे, परदेशात आहेत, किंवा मुलं इथे जरी असेल तरी ते त्यांच्या आयुष्यात प्रचंड बिझी आहे, साधा सोपा संवादही खूप सहज होत नाहीये, किंवा त्यांच्या वयाची माणसं त्यांच्या अवतीभोवती नाहीये, किंवा त्यांचा पती किंवा पत्नी त्यांच्या अवतीभोवती नाहीये. याच्यामुळेही तो एकटेपणा आलेला असतो. बऱ्याच वेळेला पार्टनरचा मृत्यू किंवा विभक्त, काही कारणांमुळे विभक्त झाले आहेत किंवा शारीरिक विभक्त राहत आहे, अशा वेळी यांना एकटेपणा येऊ शकतो. आणि तो एकटेपणा त्यांना साध्या सोप्या गोष्टीतनं आपल्याला दिसून येतो, पण आपल्याला ते कळत नसतं. कधी कधी चिडचिड, कधी कधी चुका काढत राहणं, किंवा कधी कधी प्रत्येक गोष्टीबद्दल एक टोकाची भूमिका किंवा टोकाचं मत देणं, असंही दिसून येतं यांच्या वागणुकीतनं. पण आपल्याला ते लक्षात येत नसतं की हे सगळं त्यांच्या एकटेपणामुळे हे घडतंय. आणि आपण त्यांना म्हणतो की हे अशी विक्षिप्त का वागताय, कारण त्यांना तो एकटेपणा त्यांना तो स्वीकारायलाही जड जात असतो आणि तो एकटेपणा त्यांना आयुष्य जगण्यासाठी शाश्वतीही कमी देत असतो. रिटायरमेंटला मोस्टली हे जेव्हा येतात तेव्हा ते त्या रिटायरमेंटला कुठल्या दृष्टिकोनातनं बघतात ह्याच्यावरही काही गोष्टी आहेत. जसं रिटायरमेंट हे मला प्रचंड छान ब्लेसिंग आहे, आता मला भरभरून वेळ आहे स्वतःला द्यायला, नवीन गोष्टी शिकायला, आराम करायला, एंटरटेनमेंटसाठी, जे मी आतापर्यंत आयुष्यात देऊच शकलो नव्हतो. त्याच्या विरोधात आता माझ्याकडे रिटायरमेंट म्हणजे वेळच वेळ आणि माझ्याकडे करायला काहीच नाही आणि हे किती मोठं माझ्यासाठी एक शाप बनून राहिलंय रिटायरमेंट. मला लोक नियमित भेटणार नाही, मी लोकांकडे जास्त जाऊ शकणार नाही आणि मला काहीच करायला नाहीये. याच्यावरही बऱ्याच गोष्टी त्यांच्या मानसिक आरोग्यात बदल दिसून येतात. आणि जेव्हा आपण हे ज्येष्ठ लोक एवढं यांच्याविषयी आपण बोलत असतो, पण आपल्याला लक्षात येतं का की हा छोट्या छोट्या गोष्टींमधला बदल त्यांना खरंच स्वीकारता आलाय का. आता मला शारीरिक माझ्या क्षमता बऱ्याच कमी झाल्या,
माझं काम करण्याची ताकद, माझे काम करण्याचा उत्साह, एखादी नवीन गोष्ट समजून घेणं, मग साधा मोबाईलवरचा ऍप असू द्या किंवा घरात गोष्टी पटपट आवरून सावरून ठेवणं किंवा मदत करणं किंवा स्वतःलाही पटपट कपडे घालून वेळेत बाहेर पोचणं, हेही त्यांना बऱ्याच वेळेला अवघड वाटू शकतं. दिसणं, ऐकणं, कळणं, समजणं, स्पर्श, वास, पेन याची सेन्सिटिव्हिटी पण ओव्हरऑल कमी होत जाते. त्यामुळेही हे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करायलाही यांना त्रास होत असतो आणि त्याचाही त्यांच्या स्वभावात परिणाम दिसून येतो. खूप गोष्टी न आठवणं, खूप जुन्या आठवणं पण रिसेंट घडलेल्या न आठवणं, त्यानंतर शब्द न आठवणं, कधी कधी एखाद्याला महत्वाची गोष्ट एखाद्याने सांगितली तीही विसरून जाणं, त्यानंतर नवीन गोष्टी समजून घेणं आणि नवीन एखादी गोष्ट शिकून घेणं तेवढंच अवघड वाटू शकतं, कारण त्यांचे सेन्सरी इश्यूज पण आलेले असतात. ऍट द सेम टाइम त्यांच्या शारीरिक क्षमताही कमी झालेल्या असतात आणि म्हणूनही चिडचिड होणं कधी कधी स्वाभाविक असतं. त्यानंतर नातेसंबंध घरी माझ्या पत्नीशी किंवा माझ्या पतीशी माझे नातेसंबंध आतापर्यंत खूप चांगले नव्हते. आता मी रिटायरमेंटला आलोय किंवा आले आणि आता मला दिवसभर यांच्याबरोबर वेळ घालवणं हे खरंच चॅलेंज आहे. आणि मला असं वाटतं हे उगाच रिटायरमेंट आली. इतके वर्ष आम्ही बाहेर एकमेकांपासून लांब राहून वेळ कमी घालवत होतो, आमचे प्रॉब्लेम कमी आले. आता 24 तास मला हिचा किंवा यांचा चेहरा बघायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे कदाचित प्रॉब्लेम वाढणार आहे, याचंही एक कन्सर्न बॅकएंडला राहणं. घरातले इतर मेंबरशी माझा संवाद कमी होता किंवा संवाद खूप चांगला नव्हता आणि आता मला त्यांच्याशी खूप येता जाता बोलायला लागेल किंवा त्यांची मदत मागायला लागेल आणि हेही मला आवडत नाहीये, याचाही कधी कधी आलेला एक चिंता किंवा आपण एन्झायटी किंवा अँक्शियसनेस म्हणू शकतो. त्यानंतर बऱ्याच वेळेला जसं मी म्हटलं विभक्त असणं किंवा एखाद्या पार्टनरची डेथ होणं, याच्यामुळे पुरुषांचे मानसिक बदल वेगळे असतात आणि स्त्रियांचे मानसिक बदल वेगळे असतात. पुरुषांना घराच्या बाहेर मॅक्सिमम वेळ कसा जाईल याच्यावर त्यांचा फोकस असतो आणि त्याच्या विपरीत स्त्रियांचं असतं की घरातली कामं, घरात प्रत्येक गोष्टीत ओव्हरडू, जास्त प्रकारचे शारीरिक कामं करणं, मदत होईल या अपेक्षाने आणि कमी सोशलाइज होणं, यामुळे आलेला बर्नआउट दिसून येत असतो आपल्याला. आणि याच्या जोडीला बऱ्याच वेळेला एखाद्या पार्टनरची शारीरिक काळजी घेणं, आजारपणामुळे आलेली असेल ती काळजी घेणं किंवा इतर घरातल्या मेंबरशी शारीरिक काळजी घेणं किंवा कधी कधी मोठे भावंड असेल त्यांची फिजिकल काळजी घेणं, ते पण वयाने मोठे यांच्यापेक्षा, आणि ही काळजी घेणं यांच्या वाटेला आलं असेल तर ह्या केअर गिव्हिंगचा आलेला बर्नआउटही खूप मेजर असतो आणि हा अनलुक्ड, ओव्हरलुक्ड असतो आणि कळतच नसतं की हा केअर गिव्हर बर्नआउट आहे. याच्यामुळे पण आपल्या घरातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. आणि हे सगळं इतकं सहजपणे आपण दुर्लक्ष केलेलं आहे की आपल्याला कल्पनाही नाही की एवढ्या गोष्टीमधनं ही ज्येष्ठ मंडळी जात असतात. पुन्हा एकदा सांगायला आवडेल, एकटेपणा असेल, केअर गिव्हर बर्नआउट असेल, एकटेपणा शारीरिक असू शकतो आणि किंवा एकटेपणा हा डेथमुळे आलेला असतो. मानसिक बदल, शारीरिक बदल, कामं करण्याची स्पीड, ताकद, ह्या सगळ्यामुळे आलेला एकंदरीत न स्वीकारलेला प्रवास असू शकतो आणि आयुष्य समाधानकारक गेलंय किंवा आयुष्य असमाधानकारक गेलंय ह्याच्यातनं आलेला असू शकतो. तर या सगळ्यांची आपण खूप छान प्रकारे काळजी घेऊ शकतो. आपण वेळ पडली तर समुपदेशकाची मदत घेऊ शकता किंवा आपण मानसिक आरोग्य तज्ञाची मदत घेऊ शकता. ह्यातनं आपलं हे जे उतारवय हे खूप छान जाण्यासाठी एक मदत होऊ शकते आणि आपल्याच या वयाला बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन नक्की होऊ शकतो. तर तुम्ही नक्की आवर्जून सहजपण, या कुठल्याही गोष्टी तुम्हाला आता जाणवत नसतील पण सहज समुपदेशकाची मदतही घेऊ शकाल.
धन्यवाद. समजलं. समुपदेशक तज्ञ ताण किंवा मानसिक समस्या दूर करण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात? हो लक्ष्मी, यांच्याशी बोलून एकटेपणा नक्कीच दूर होऊ शकतो. असं म्हणतात ना की जेव्हा कोणी सोबत नसतं तेव्हा कुणीतरी देव माणूस म्हणून आपल्या आयुष्यामध्ये येतो. अगदी. कसं आहे आजोबा, आपण आपल्या मनातल्या गोष्टी बोलल्या नाहीत ना की आपण मानसिक रोगाला नकळतच बळी पडतो. हे मानसिक रोग आपलं शरीर सुद्धा पोखरून टाकतात आणि मग त्यातून आपण बरं होणं फार अवघड होऊन बसतं. अरे हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. मला आठवतंय बघ, माझा एक मित्र होता नरेश. त्याच्यानं हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो खूप लवकर बरा व्हायला लागला. पण मध्येच झालं काय की त्याची मुलं भारत सोडून अमेरिकेला शिफ्ट झाली, अर्थात उत्तम करिअरसाठी. अच्छा. पण नेमका नरेशवर याचा उलटाच परिणाम झाला. अगं, त्याची जी तब्येत सुधारत होती ना, राहण्याचा देशच बदलल्यानंतर त्याला पुन्हा त्रास व्हायला लागला. अरेच्छा. तू म्हणलीस तसं तहानभूक कमी झाली. तिथे तर काय काळजी घेण्यासाठी सुद्धा कोणीच नसायचं. आणि त्यामुळे त्याच्या हृदयाचा आजार आणखी बळावला. लक्ष्मी, कसं आहे, शेवटी आपला देश तो आपला देश. अरे, इकडचं वातावरण, खाणं पिणं, भाषा, हे सगळं खूप मिस करतोय तो तिथे. आता झालंय काय की मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूंनी तो त्रासलेला आहे आणि यातून बाहेर पडणं मात्र अवघड आहे. खरंच आजोबा. पण मला काय वाटतं माहितीये या बाबतीत, जेव्हा कुणीही आपल्या मदतीला येत नाही ना तेव्हा आपण स्वतःच आपली मदत केली पाहिजे. आणि ही मदत कशी करायची हे आपल्याला कोण शिकवतं माहितीये? आपलं ध्यान. आपलं मन शांत ठेवण्यासाठी ना ध्यानासारखा दुसरा पर्याय नाहीये आजोबा. खरंय लक्ष्मी. अरे, ध्यान जर अगदी योग्य प्रकारे केलं तर मानसिकरित्या, बौद्धिकरित्या आपण खूप सशक्त होतो. निराशा, नकारात्मक विचार आपल्या आसपासही फिरकत नाहीत. मला तर असं वाटतंय की वयाच्या 60 वर्षांनंतर ध्यान हा तुमच्या आयुष्यामधला अविभाज्य भाग असायला हवा. जर हे ध्यान केलं नाही तर आयुष्यभर मिळवलेलं सगळं ज्ञान वाया जाऊ शकतं. बरोबर? अरे वा आजोबा, म्हणजे एकदम तत्वज्ञानच सांगितलं. काही म्हण. लक्ष्मी, ध्यानाबरोबरच योग सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये त्याला दिशा देण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. वय कोणतंही असो, योग आणि ध्यान या दोन्ही गोष्टी आपल्या दैनंदिनीचा भाग असायला हवा. बरोबर? वा आजोबा, आजची ही चर्चा एकदम सुपर होते. मला काय वाटतं, या नोटवर ना आपण तज्ञांशी बोलूया, म्हणजे योग आणि ध्यानाबद्दल आणखीही शास्त्रीय माहिती आपल्याला कळू शकेल. खरंय, जास्त क्लिअर होतील नाही का या गोष्टी. बिलकुल. तेव्हा श्रोते हो, आता आपल्याशी संवाद साधणार आहेत योग साधक श्रीयुत विनायक लिमये. आणि ते आपल्याला सांगणार आहेत की आपण सर्वसामान्य सगळेच जण कशा प्रकारे ध्यानधारणेला सुरुवात करू शकतो आणि ध्यान करणं म्हणजे नेमकं काय. नमस्कार. आज आपण ध्यान आणि योग याविषयी पाहूया. आपण सहज बोलताना कोणालाही म्हणतो की तुझ्या ध्यानात आलं का, तुझं ध्यान कुठे आहे. हे आपण जे शब्द वापरतो त्याच्यावरून एक गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येईल की ध्यान असणं किंवा ध्यान देणं म्हणजे त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये किंवा विचारांमध्ये दुसरे कुठचेही विचार न येणं. जी कुठची क्रिया आपण करतोय त्या क्रिये व्यतिरिक्त दुसरं कुठलंही व्यवधान आपल्याला नसणं हे आपल्याला अभिप्रेत असतं. म्हणूनच आपण माझ्याकडे ध्यान देऊन मी काय सांगतोय ते ऐक असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे पतंजली योगसूत्रानुसार जो अष्टांग योग त्याने सांगितलेला आहे त्यातलं धारणा, ध्यान आणि समाधी हे शेवटच्या 3 पायऱ्या आहेत. तर ध्यानाविषयी बोलायचं झालं तर वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान करता येतं. ध्यान म्हणजे काय हा जर आपण विचार करायला लागलो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यातनंच ते प्रकार पडत गेलेले आहेत. नादातून निःशब्दतेकडे किंवा शांततेकडे जो प्रवास आहे
त्याला ध्यान असं म्हणता येईल. किंवा हालचालीकडून स्तब्धतेकडे जो प्रवास आहे त्याला ध्यान म्हणता येईल. आपलं लक्ष जे आजूबाजूच्या घटनांमध्ये, वस्तूंमध्ये, विचारांमध्ये जे गुंतलेलं असतं ते लक्ष तिथून काढून घेऊन आपला जो मूळ अस्तित्वाचा स्रोत आहे त्या स्रोताकडे आपलं लक्ष केंद्रित करणं म्हणजे सुद्धा ध्यान असं म्हणता येईल. असे हे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. योग आणि ध्यानधारणा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये मेडिटेशन असं म्हणतात, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणी मंत्र म्हणून ध्यानधारणा करतं, कोणी नुसतं श्वासावर लक्ष केंद्रित करतात. श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे तुमच्या आमच्यासारख्या लोकांना सहज शक्य होणारी गोष्ट आहे, सुलभ. कारण आपण हालचाल करत असलो किंवा स्तब्ध बसलेले असलो तरी सुद्धा ही एक क्रिया अशी आहे जी सतत चालू असते, काहीही न करता. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण करायला हवी ती म्हणजे आपल्याला एका जागी निचळ म्हणजे हालचाल न करता बसण्याची सवयच मुळात नसते. आणि आजकालच्या दिवसांमध्ये आपण सतत काही ना काहीतरी करण्यामध्ये मग्न असतो. त्यामुळे काहीही न करता एका जागी बसण्याची सवय लावणं ही मला वाटतं ही ध्यानाची पहिली पायरी असं म्हणता येईल. ते एकदा आपल्याला जमलं की त्यानंतर मग लक्ष आपलं कुठेतरी गुंतवण्याची गरज असते. आता ते कुठे गुंतवायचं? कोणी नामस्मरण करतात, कोणी आपलं इष्ट जे श्रद्धास्थान असतं त्याचं चिंतन करतात, स्मरण करतात, किंवा काही जण श्वासाकडे लक्ष केंद्रित करतात. श्वास आत येतो आणि बाहेर जातो. ज्या वेळेला श्वास आपण आतमध्ये घेतो त्यावेळेला आपल्या शरीराला आपण ऊर्जा पुरवत असतो आणि ज्या वेळेला श्वास आपण बाहेर सोडतो त्यावेळेला शरीराला आपण विश्रांती प्रदान करतो. ही क्रिया आपल्या नकळत घडत असते. श्वास घेतला की आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला प्राणवायूचा पुरवठा होतो आहे अशी भावना करणं आणि श्वास बाहेर सोडल्यानंतर आपल्या शरीराला विश्रांती मिळते आहे, मन शांत होतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लक्षामध्ये जर ठेवल्या तर श्वासावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला साध्य होणं फारसं कठीण होणार नाही. श्रोते हो, आयुष्य योग्य मार्गावरून जाण्यासाठी ध्यान, योग खरंच किती महत्वाचं आहे हे आता आपण ऐकलं. आपली बुद्धी आणि आपलं मन जर शांतीपूर्वक कामं करतील तरच आपल्या आयुष्याची गाडी योग्य गतीने पुढे जात राहील. वा 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 वा. अरे आज हा विषय बोलत असताना आयुष्याचा इंजिनियर झाल्यासारखं वाटतंय. आजोबा, आता तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना योग आणि ध्यान करण्याचा सल्ला द्या. अरे हो, म्हणजे काय झालंय की आता कधी एकदा सगळ्यांना भेटतो आणि याबद्दल चर्चा करतोय असं झालंय मला. वा. काही अडचणी ना दिसत नाहीत. एकटेपणा, ताणतणाव ह्या अडचणी आहेत, पण त्यावरचा उपाय सुद्धा किती सोपा आहे बघ ना. खरंच आजोबा, योग आणि ध्यानाबद्दल सांगालच, पण सोबतच इतर योजनांविषयी सुद्धा सांगा. लक्षात येत ना? अरे हो हो, आहे तर बिलकुल सांगणार म्हणजे सांगणारच. तर लक्ष्मी, पहिली योजना म्हणजे एकीकृत वरिष्ठ नागरिक कार्यक्रम, जो वरिष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या सेवा आणि मदत पुरवतो. बरोबर. ज्येष्ठांसाठीची दुसरी योजना म्हणजे आपला राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर. बरोबर. 14567 यावर फोन करून ज्येष्ठ नागरिक आपल्या समस्या आणि आपल्या गरजा दोन्हींसाठीची मदत मागू शकतात आणि मार्गदर्शन सुद्धा मिळवू शकतात. तिसरी योजना आहे जेरिट्रिक देखभाल करता प्रशिक्षण. वरिष्ठ नागरिकांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलं जातं. वरिष्ठांची काळजी घेण्यासंदर्भात कौशल्य आणि माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो.
त्यानंतर आहे सिनियर केअर एजिंग ग्रोथ म्हणजेच सेज, जिच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांसाठी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते. आणि 5वी योजना आहे म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजना, जी वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करतं. त्याचबरोबर मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ नागरिकांना वेगळी मदत केली जाते. आणि वरिष्ठ नागरिकांच्या पूर्ण पोषण अधिकारासंबंधात आरोग्याच्या सुविधा सुद्धा प्रदान केल्या जातात. परफेक्ट. सो सगळं तुमच्या लक्षात आहे. अरे तर या योजनांविषयी सुद्धा सांगा, कारण भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून या योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकार पुरवतंय. या योजनांचा श्रोते हो, आपण जरूर जरूर लाभ घ्या आणि रेडिओ ऐकत रहा. येस. आजच्या या कार्यक्रमातून म्हणजेच ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या ज्येष्ठांसाठीच्या विशेष कार्यक्रमातून मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भरत आजोबा आम्ही दोघेही आपला इथेच निरोप घेणार आहोत. तुम्ही मात्र स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा आपला कार्यक्रम. नमस्कार. हा तर मंडळी, सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवतंय. त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत. आज मात्र आपण इथेच थांबूया. ऐकत रहा 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ. नमस्कार.